यस धन्यवाद अविनाशजी थोरात साहेब, आपला अमूल्य वेळ खर्च करून आल्याबद्दल धन्यवाद. रजा घेताना पाहायला मिळतात थोरात साहेब, धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स विशालजी पाटील सर. बॅटिंग टीम 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये पाठवा पहिला बॉल पडण्याआधी, आणि जर नसेल तर नियमांप्रमाणे 2 रनची पेनल्टी देण्यात येईल. check test, check test, check. मॅच कडे वळूया. दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. पहिलाच बॉल हुकचा फटका इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मारलाय, गॅप मध्ये बॉल सल्ला एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. पहिलाच बॉल 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कन्सेप्ट सन्माननीय कांबडी साहेब घेऊन येत असतात, आणि या पर्वामध्ये कन्सेप्ट आहे एस डी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर सुभाषजी डिंगोरे साहेबांच्या वतीनं स्पर्धेमध्ये आम्हाला प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर्ड झाली आहे, आणि त्यांचं गुणगान गाणारं वाक्य आपण यादी ऐकलं. आणि आणखीन एक दमदार फटका दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल पाठवला, चौकार. दरम्यान संदीप आपल्याला पाहायला मिळतात, आणि सुरुवात नेहमीच महत्त्वाची राहते. जेव्हा ॲज अ बॅटिंग साईड तुम्ही फर्स्ट बॅटिंग करता, जर तुम्हाला एक चांगला टोटल बनवायचा ना फर्स्ट हाफमध्ये, तर चांगल्या टोटलची नीव रचणंही महत्त्वाचं, आणि ते कार्य करत असताना आपल्या टीमसाठी बॅटर संदीपचा बॅटमधनं हे सलगचे 2 चौकार. पॉवर प्ले आहे, फील्ड रिस्ट्रिक्शनचा बेनिफिट घेणं महत्त्वाचं आहे, आणि चांगली सुरुवात एकंदरीत मी म्हणेन. कारण दोन्ही फटके जर आपण पाहिले तर प्रॉपरली बॉलचा मेरिटवरती केलेत. आधीचा बॉल, या आधीचा जर पहिला बॉल आपण पाहिलं तर तो बॅक ऑफ लेंथ होता, तिथे हुकचा फटका आला, तिथेही चौकार मिळाला. त्यानंतर जसं पाहिलं वाईड ऑफ ऑफ जागा आहे, आपण कव्हर रिजनमध्ये स्ट्रोक खेळू शकतो, तिथेही अगदी बॉलचा मेरिटवरती खेळलं. जास्त काही एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न नाही आहे. क्रिकेटचे जे बेसिक्स आहेत एक बॅटरसाठी मेरिटवरती खेळणं, ते कार्य बॅटर संदीप करतोय. आता ही बॅक ऑफ लाईन पुलचा फटका स्क्वेअर लेगला फिल्डर होते, पण मिस्टेक झाली आहे, आणि मिस्टेकच्या जोरावरती हा की बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचा 3रा चौकार. सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर. सनसनीत बॅटिंग सुरू आहे, ज्याप्रमाणे फटके येतात. आता डिफेन्सिव्हरित्या खेळलेत. आणि अजूनही या फर्स्ट ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ यात नंतरही बाकी असेल. 3 चौकार आले, आणि त्यानंतर सन्मान दिला बॅटर संदीपने, कारण शॉर्ट सिलेक्शन फार चांगला पाहायला मिळाला संदीपचा. आणि तेच तर मी सांगतो की शॉर्ट सिलेक्शन लाजवाब पाहायला मिळतोय, फुल अँड पॉवरफुल. या दुसऱ्या सामन्यामधला पहिल्या 17 मधला हा पहिला धमाका, षटकार 6. हा गेला षटकार शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. लाजवाब फटका
पुलचे फटके मोस्ट ऑफ या ओव्हरमध्ये चांगलेच पाहायला मिळाले. ज्याप्रमाणे आतापर्यंत बॉलिंग झालेली आहे त्या विषयावरती थोडी चर्चा फिल्डिंग साईडला करणं आता गरजेचं आहे. कारण जर अशा प्रकारे बॉल टाकले जातील तर कुठेतरी हे बॅटरला निमंत्रण आहे मोठे फटके खेळण्याचं आहे. आणि ते निमंत्रण बॅटर संदीप स्वीकारतोय देखील. कारण या फर्स्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत 18 धावा आलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल आता डिफेन्सिव्हरित्या खेळलेत. रिसच्या सहाय्याने बॉलला वळवलंय, सिंगल घेतली आहे, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे आणि पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 19 विदाउट लॉस टीम मुंडेवाडी आणि अजून रिमेनिंग येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. ची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री निलेश शेठ भांडे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच्याकडून ओहोर संपली. सुभाष सुधाकरजी डिंगोरे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स विशालजी पाटील सर. आणि खऱ्या अर्थाने हे जे सॉंग्स आहेत ना ते आमचं थोडी मेहनत वाचवतात एकंदरीत. षटक समाप्त पहिलं एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 19 विदाउट लॉस टीम मुंडेवाडी आणि निर्माण. दुसरं षटक वैभव तयार होतात. आणि पगलास बॉल दरम्यान काय स्वागत केलं इन स्टाईल. बॅटर संदीप थांबायचं नाव घेत नाहीये. आणखीन एक तडाखा बॅटर संदीपचा बॅट मधनं हा षटकार. माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. येस दणदणीत सनसनीत बॅटिंग सुरू आहे. ज्याप्रमाणे फटके येत आहेत आणि आणखीन येईल का पुलचा फटका. चांगला फटका. हा देखील बॉल थेट जाईल खाऊ कॉर्नरचा वरनं. सलगचा दुसरा वार बॅटर संदीपचा बॅट मधनं हा षटकार. 6 असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. वाटते की पहिला दिवस दुसरा सामना पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधलं पाहायला मिळू शकतं का. कारण आतापर्यंत जितक्या रन स्कोर कार्ड वरती आहेत तितक्या संदीपनेच बनवलेल्या आहेत. लेफ्ट ड्राइव्ह व्हॉट अ शॉट. हा की बॉल थेट खेळाडू कक्षामध्ये पाठवलाय. सलगचा तिसरा षटकार. 3 in a row. हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. सलगचे 3 ठोकलेत बॅटर संदीपने. रन्स बनत नाहीयेत, रन्स वाहत आहेत असंही आपण म्हणूया. चौथा येईल का. बॉल हवेमध्ये आहे. वा वा. सलगचा चौथा षटकार. दणदणीत षटकार. सध्याच्या घडीला गुड मॉर्निंग बोलतोय संदीप टीम कळंबेला की झोप झाली आहे ना नीट. कारण ज्याप्रमाणे बॅटिंग तो करतोय. सलगचे 4 षटकार या ओव्हरमध्ये. टीम टोटल 43 आणि त्या 43 रन्स वैयक्तिक संदीपनेच बनवलेले आहेत. क्या बात आहे. हा देखील फुल टॉस आहे बट कनेक्शन तितकंसं चांगलं नाही. आता वाडीश लॉंगला फुल्डर येतात आणि धर्मांड स्क्वेअरली अंपायरने सांगितलं की ओव्हर द बेस्ट आहे. इट्स भीमा. आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट म्हणजे 1+1 या देखील 2 धावा मिळतील. दुष्काळाला 13वा नव्हे 14वा नव्हे तर 15वा महिना. कारण अगोदरच रन्स थांबत नव्हते आणि त्या क्षणाला कुठेतरी प्रॉपर लाईन आणि लेंथ वरती बॉल टाकणं महत्वाचं होतं. पण तिथे हा बीमर पडला आणि आता नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. बट टीम टोटल 44
45 माफी असतो द्या बिकॉज एक्स्ट्रा रन नाही आहे. 45 ऑन द बोर्ड आणि इंडिव्हिज्युअली संदीप खेळतोय 44 वरती. फ्रीडचा बॉल लिडिंग एज बॉल हवेमध्ये आके आणि बॉल कॅच तर पकडण्यात आली आहे बट फ्री डिलिव्हरी आहे. ते आय थिंक बॉलर विसरून गेले होते असं वाटलं, कारण कॅच जशी पकडली थोडी चेहऱ्यावरती स्माईलही आली होती. बट हे दुसरं शॉट काही चांगलं राहिलं नाही आहे, कारण याही ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं 26 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि शेवटचा हा चेंडू असेल या ओव्हरमधला. शेवटचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, दरम्यान सिंगल घेतली जाईल आणि दुसऱ्या धावेसाठी हाना तर सुरू होती, नकारण्यात आलं, सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. अवघ्या 2 षटकांचा आणि 2 षटकांचा अखेरता टीम टोटल जाऊन पोहोचली आहे 46 विदाउट लॉस. टीम मुंडेवाडी आणि रिमेनिंग अजूनही येत्या 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. मागील पर्व फार मजा आली या स्पर्धेमध्ये, कारण फर्स्ट टाइम मी आदिवासी समाजामधलं क्रिकेट अनुभवलं आणि एक गोष्ट तर मला समजली मागील सीझनमध्ये की शिस्त पद्धतीचं क्रिकेट, नियमांचं पालन करणं, अंपायरच्या डिसिजनचा सन्मान करणं, कोणत्याही प्रकारे आर्ग्युमेंट न करणं आणि शांतरित्या खेळणं, या गोष्टी खऱ्या अर्थाने आदिवासी समाजातील क्रिकेटची ओळख आहे. दरम्यान इनर एज देन थाईज वरती हा बॉल आदळला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट केली जाईल. या सिनियर एज मी उल्लेखही केला बिकॉज फर्स्ट लुकमध्ये आम्हाला देखील तेच पाहायला मिळालं, सिंगल मिळेल. टीम टोटल आता 47. बट जर आपण पाहिलं सध्याच्या घडीला ज्याप्रमाणे बॅटिंग आतापर्यंत झाली, अपोनंट टीमची सध्याच्या घडीला ना झोप उडवणारी बॅटिंग आहे. कारण आतापर्यंत या पहिल्या 17मध्ये टोटल जर आपण काउंट केलं ना तर 5 षटकार आलेत आणि त्यातल्या त्यात 3 चौकारही आलेत. आता दिशा खराब आहे, अतिरिक्त रन मिळेल. याही क्षणाला मी म्हणेन की जर संदीपची विकेट काढू शकले ना तर याही क्षणाला कमबॅक होऊ शकतो. मागील सामना एक फार मोठा एक्झाम्पल आहे की क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. क्रिकेटमध्ये शेवटच्या चरणापर्यंत लढाई करण्याची तयारी जर तुमची असेल ना तर कोणत्याही परिस्थितीमधनं तुम्ही यशाचा मार्ग शोधू शकता. ते मागील सामन्यामध्ये पाहायला मिळालं, काय लाजवाब खेळलं हिदूचा पाडा टीमचा बॉलर्सने केलं. युवराज असतील, बाळा असतील आणि लास्ट ओव्हरच्या बॉलरने टाकलं, त्याचाही मी आवर्जून उल्लेख करेन. उमेश असतील, त्यांनी विश्वास सोडला नाही. बॅक ऑफ लेंथ हुकचा फटका आणि या फटक्यासोबत आदिवासी सरपंच चषक 2025-26 पर्व दुसरं आणि पर्व दुसरामध्ये पहिलं अर्धशतक ठोकणारा बॅटर ठरलाय. बॅटर संदीप एकदा जोरदार ठाला होऊन जाऊ द्या संदीपसाठी. संदीप बॅट दाखवायची आहे, काय इनिंग खेळलाय संदीप. एकंदरीत कुठेतरी या पहिल्या दिवसामध्ये मी उल्लेखही केला की ज्याप्रमाणे सुरुवात संदीपने केली असं वाटतंय की पहिलं अर्धशतक पाहायला मिळू शकतं आणि पहिलं अर्धशतक ठोकलं या पर्वामधलं बॅटर संदीपने. वेल प्लेड संदीप. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. काय फटके येतात आणि या फर्स्ट इनिंगमध्ये आतापर्यंत अंपायर्सची देखील चांगली एक्सरसाइज झाली. सकाळचा वर्कआउट जर निरंजन सावंत सरांनी केला नसेल तो वर्कआउट आता पूर्ण झाला, कारण जितक्या वेळा हात वरती गेलेत. नेक्स्ट बॉल, आता हा बॉल सोडून दिला डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन निर्माण मिळेल आणि एक्स्ट्राच्या साह्याने टीम टोटल आता 55 ऑन द बोर्ड, 55 धावा धावफलकावरती. बट विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट होती की विकेटसाठी अटेम्प्ट केलाच नाही आहे बॉलर्सनं, कारण आतापर्यंतची जी बॉलिंग झाली त्यामध्ये लाईन आणि लेंथ ज्याप्रमाणे हाताळण्यात आली तो देखील प्रश्न जाग आहे. आता फ्रंट फूटवरनं पुल केला आणि हा बॉल देखील लॉंग ऑनचा वरनं पाठवला बाउंड्री लाईनचा बाहेर. आणि सध्याच्या घडीला षटकारांचा पाऊस पडतोय या सामन्यामध्ये. आणखीन एक तडाखा बॅटर संदीपचा बॅटमधनं 6 षट. हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीज. दणदणीत षटकार भरपूर सारे आले या फर्स्ट इनिंग मध्ये. हुक करायचं होतं, बॉल दरम्यान मागे चालला, विकेट किपर बॉल फील्ड करतात पण दिशा खराब. अतिरिक्त रन, एक्स्ट्रा रनच्या साह्याने आता टीम टोटल 62
62 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही या ओव्हरमध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता ही बॅक ऑफ लाईन पुल अँड पॉवरफुल अनदर बिग वन. तेच तर मी सांगतो की षटकारांचा पाऊस पडतोय, कारण आतापर्यंत या इनिंग मधला आपण जर पाहिलं तर हा 8वा षटकार. 6 फटका असा धुवार. हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे ना, चेनकुली की मेनकुलीची मूवी आठवण झाली की जिथेही बॉल टाका बॉल फक्त एकच दिशेने जाणार आहे, बाउंड्री लाईनचा बाहेर. आणि हाही चाललाय हवाई यात्रेसाठी 9वा षटकार या इनिंग मधला आणि 9वा षटकार बॅटर संदीप सावाट मधला. 6 फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. टीम टोटल 74 आणि वैयक्तिक जर आपण पाहिलं 68 धावेंवरती नॉट आउट खेळतोय. मागील पर्व जर आपण पाहिलं प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक आपण ज्यांना दिली होती, आय थिंक अर्जुन कालचिडा अर्जुन होता मागील पर्वाचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. कारण पाहिलं जर गेलं ना तर एक खेळाडू म्हणून जेव्हा आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळतो ना, तर आपल्या कारकिर्दीमधली बाईक मिळणं तो एक स्वप्न आहे प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटरचा. गणेश डिंगोरे आलेत, हा त्यांचा स्वप्न भरपूर वेळा कंप्लीट झाला. सन्माननीय विठ्ठलजी डिंगोरे साहेब देखील मनसावरती, त्यांनाही माहिती की येत्या काळामध्ये एखादा शोरूम घराच्या बाजूला आपल्याला बनवायला लावू शकतो, कारण ज्याप्रमाणे आपला मुलगा खेळतोय. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने फटका आणि लॉंग ऑफला बॉल फील्ड होतोय, सिंगल मिळेल. आणि जस्ट मी जाऊन आलो, मी पाहिलं तिथे काहीतरी कन्स्ट्रक्शन सुरू आहे. आय थिंक ते शोरूमचंच कन्स्ट्रक्शन असावं. टीम टोटल आता 75 धावा धावफलकावरती. तेच तर मी सांगत होतो, मी मगाशी जेव्हा गेलो तेव्हा मी पाहिलं की तिथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे. आय थिंक तो शोरूमच बनवत घेतला, कारण प्रत्येकी सीझनमध्ये किमान एक तरी बाईक गणेश आणतोच. आणि सध्याच्या घडीला ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे ना, जे प्रेक्षक पाहत असतील की हायलाइट्स पाहतोय का आपण, कारण प्रत्येकी ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं फर्स्ट ओव्हर 1 षटकार, सेकंड ओव्हर 4 षटकार, थर्ड ओव्हर 4 षटकार आणि या 4th ओव्हरमध्ये देखील हा पहिला आलाय. आणि टीम टोटल आता सध्याच्या घडीला 81. 100 बनतील का असं वाटतंय, कारण 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. बघा वैयक्तिक बनवणं जर आपण कॅल्क्युलेशन नुसार विचार केला दायरे तर अवघडच आहे, बट टीम टोटल होऊ शकते. हॅलो. त्याचबरोबर नेक्स्ट मॅच असेल चिंचपाडा टीमचे कॅप्टन आणि कार्तिकी स्पोर्ट्स ओमसाई उंबरमाली टीमचे कॅप्टन. चला आपण रिपोर्टिंग करा लगेच. चिंचपाडा टीमचे कॅप्टन आणि कार्तिकी स्पोर्ट्स ओमसाई उंबरमाली टीमचे कॅप्टन. थँक्यू. एक वाईट स्वप्नापेक्षा कमी गोष्ट नाही आहे टीम कळंबेसाठी, कारण ज्याप्रमाणे बॉलिंग झाली आणखीन येईल बॉल हवेमध्ये आगे फुल अँड पॉवरफुल. आणखीन एक तडाका षटकार. 6 फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आणि एक गोष्ट मला ऑनेस्टली म्हणावीशी वाटते, बघा बॅटिंग चांगली सुरू आहे, बट कलंबे टीमने जर थोडा विचार केले ना, आतापर्यंत त्यांनी जी बॉलिंग केलेली आहे ना, त्यांनी ती जर बॉलिंग पाकली ना, तर त्यांना एक गोष्ट आढळेल की बॅक ऑफ लाईन बॉलिंग भरपूर झाली. आणि जेव्हा जेव्हा बॅक ऑफ लाईन टाकला बॉल फक्त बाउंड्री लाईनचा बाहेरच गेला आणि हा देखील चालला बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक षटकार. टीम टोटल आता 93 धावा आणि आता चेंडू किती बाकी आहेत? 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. आणि पहिल्या सामन्यामध्ये असं काही पाहायला मिळेल, कारण याआधी पहिल्या सामन्याला दुसरा सामना बॅक ऑफ लेंथ, आणखीन एक पुलचा फटका आणि यासोबत टीम टोटल आता 99. क्या बात आहे. ते सर मी सांगितलं की दायरे असं वाटतं की चेनकुलीची मनकुलीची जी मूवी आपण पाहिली ना, की जिथेही बॉल टाकला बॉल बाउंड्री लाईनचा बाहेरच जात होता, आणि इथेही एक्झॅक्टली तेच सुरू आहे. बॉल टाकले जातात, बॉल फक्त बाहेरच जातात. आणि या सामन्यामध्ये ना खऱ्या अर्थाने फिल्डर्सचा काही रोलच राहिला नाही या पहिल्या सत्रामध्ये, कारण
आणि इंडिव्हिज्युअली 92 वरती खेळतोय संदीप. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्हचा फटका, फिल्डर दरम्यान येत आहेत लॉंग ऑफला आणि दरम्यान हलकी मिसफील्ड झाली, पण या 2 धावेंसोबत 101 101 धावा या पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आल्या. आणि जर संदीपची बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण 94 धावेंची इंडिव्हिज्युअली तुफानी इनिंग त्याने खेळली आहे. आणि अशा प्रकारे हे पहिलं सत्र देखील समाप्त झालं. आणि पहिलं सत्र असं वाटलं की फार वेळापासून पहिलं सत्र सुरू आहे, कारण जितका वेळ बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर गेला. सिक्सर किती लागले या फर्स्ट ओव्हरमध्ये? फर्स्ट इनिंग मध्ये टोटल सिक्सर फर्स्ट ओव्हरमध्ये 1 आला, देन सेकंड ओव्हरमध्ये 4 षटकार, थर्ड ओव्हरमध्ये देखील 4 षटकार, अंतिम ओव्हरमध्ये देखील 4 षटकार, 13 षटकार एका इनिंग मध्ये, त्या देखील 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. फर्स्ट टाइम असं काहीतरी पाहायला मिळालं. लाजवाब इनिंग, वेल प्लेड संदीप. पहिल्या सत्रामध्ये वादळ आलं. चर्चा त्याविषयी नक्कीच यात नंतर आपण करूया, पण वळूया आता विकीजी शेवाळे यांच्याकडे. धन्यवाद. चला चिंचपाटा टीमचे कॅप्टन लगेच आहे आपण. चिंचपाटा टीम अजय फसाळे, मिलिंद फसाळे, लवकरात लवकर आपण यायचंय. चला चिंचपाटा टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आयोजन कमिटीशी संपर्क साधा. इथे ओमसाई उंबरमाली टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. थँक्यू. यस, त्याचबरोबर सुधाकरजी डिंगोरे साहेब देखील उपस्थित आहेत. मी विनंती करतोय महेंद्र शेठ डिंगोरे भाऊंच्या शुभ हस्ते सुधाकरजी डिंगोरे साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान करायचा आहे. यस, सुधाकरजी डिंगोरे आपण यायचंय. मी महेंद्र शेठ डिंगोरे अर्थातच भाऊ यांना विनंती करतोय, महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. यस, कॅमेरामॅन चेक. आणि पहिलं सत्र समाप्त झालंय. 101 बनवण्यात आलं आणि 102 चा विशाल काय टोटल सेट केला टीम मुंडेवाडीने अगेन्स्ट टीम कळंब. आणि 102 चेज होतील की इझिली डिफेंड होतील ते ऐकवण्याकरिता कॉम्बॉक्स मध्ये आपण इन्व्हाइट करूया याच परिसरामधला एक गोडाबाज हर्षलजी पवार यांच्या शुभवाणीतून या मॅचचं दुसरं सत्र. धन्यवाद. यस, थँक्यू सो मच विशालजी पाटील सर. खूप आपल्या पाहायला गेलं तर आपल्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण मेजवानीच असावीत. पहिल्याच दिवसामध्ये विशालजी पाटील सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो आहे. मनपूर्वक त्यांचं देखील आभार व्यक्त करत आहोत. खूप चांगलं समालोचन आपण सातत्यानं ऐकलं आहे. भिवंडी विभागामध्ये सातत्यानं हा आवाज दुमदुमतोय. आज हाच आवाज याही मैदानावरती दुमदुमताना पाहायला भेटतो आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचंच वेलकम. खूप सारं प्रेम देत आहेत. पहिलाच दिवस आहे आणि स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर खूप चांगली साथ देत आहेत. हॅलो, त्याचबरोबर इथे जर्सीचं अनावरण केलं जात आहे. सुधाकरजी डिंगोरे साहेबांच्या शुभ हस्ते जर्सी ओमसाई उंबरमाळी. काय अफलातून फलंदाजी आपण पाहिली. नाम तो सुना होगा. ज्या पद्धतीने आपण उल्लेख केलेला आहे, संदीप नावानं काही खेळाडूंनी त्या खेळाडूला ओळखलं नसेल, परंतु सगळ्यांचा तो लाडका कॅन्डी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस त्याने धुवाधार पारी दाखवलेली आहे. मुंडेवाडी संघाकडनं अगदी आपण पाहत आहोत एक वादळ या मैदानावरती आतमध्ये अगदी घुंगावलं गेलंय. तब्बल इंडिव्हिज्युअल 94 धावा त्याने या इनिंग मध्ये ठोकल्यात. आणि कॅमेरामन थोडंसं आमच्या मुख्य व्यासपीठाकडे आता फोकस करा. जे टी शर्ट आपल्याला पाहायला भेटत आहेत आकर्षित या स्पर्धेच्या अंतर्गत जे टी शर्ट आहेत त्याचं अनावरण यावेळेस केलं जात आहे. सगळेच पाहुणे तिथे आम्हाला जॉईन झालेले आहेत. रंगीबेरंगी टी शर्ट या स्पर्धेच्या अंतर्गत आपल्याला पाहायला भेटत आहेत. कॅमेरा अगदी फोकस केलेला आहे. सगळेच व्यासपीठावरती पाहुणेवर उपस्थित आहेत आणि त्याच्या शुभ हस्ते अगदी आपण पाहत आहोत या टी शर्टचं अनावरण सोहळा सध्या तरी आपण अनुभवत आहोत.
सगळ्याच पाहुण्यांचं मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करूयात आणि वळूयात मॅचकडे. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. बोथ टीम ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, परंतु खूप मोठं टार्गेट आहे. 101 झालेले आहेत धावा आणि 102 करायचे आहेत. या 102 चा पाठलाग करायचा असेल तर आता सुरुवात धमाक्यामध्ये करावी लागेल, सुरुवात धडाक्यामध्ये करावी लागेल. चिंचपाडा संघ ऑफिशियल शेवटचा अंतिम पुकार आहे, लक्षात घ्या. टॉस साठी यायचं आहे. नियमावली खूप कडक आहे स्पर्धेमध्ये, त्याचमुळे वेळेला अगदी प्राधान्य देत चला. चिंचपाडा संघ ऑफिशियल अंतिम पुकार. जाऊयात मॅचकडे. अक्षय आणि अजय ही जोडी आपल्याला पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती आहे. गोलंदाजांवरती यावेळेस तितकासा दबाव ठेवला जाईल का पाहूयात. पहिला चेंडू मात्र मिस करून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. खूप चांगला धावा काढला गेला. पहिल्याच इनिंग मध्ये धुवाधार पारी, खूपच चांगले षटकार आपण पाहिलेत. आणि जी ओळख आहे या शहापूर तालुक्यामध्ये कॅन्डीची, ती ओळख पहिल्या इनिंग मध्ये त्याने पटवून दिलेली आहे. खूप मोठा खेळाडू, आपल्या विभागाचं नाव लौकिक करतो, आपल्या समाजाचं नाव लौकिक करतो. आणि तशी एक इनिंग, स्पेशल इनिंग आणि त्याचनंतर कॅन्डी शो आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलाय, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये तशी सुरुवात होईल का, हा पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न इनिंग मध्ये आहे. सुरुवात करावी लागेल, थांबून चालणार नाहीत. ध्येयापर्यंत जायचं असेल, स्वप्नमय सुरुवात करायची असेल तर तुम्हाला आता थांबून चालणार नाहीत. प्रत्येक बॉल वरती काउंटर अटॅक चढवावा लागेल. ऑन साइडला बॉलला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चांगली फिल्डिंग यावेळेस आपल्याला पाहायला भेटत आहे. सिंगल न खऱ्या अर्थानं श्री गणेशच्या मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. फलंदाज इथे आपण पाहत आहोत अक्षय या खेळाडूच्या खात्यामध्ये आलेली सिंगल श्री गणेशच्या मैदानाच्या आतमध्ये होतोय. धावफलकाला जोडली जाते एक सिंगल. टार्गेट आहे 102 धावसंख्येचं. अजून देखील एक चांगला बॉल आपण पाहत आहोत. खूप सारा अनुभव आहे गोलंदाजाकडे आणि अनुभवाच्या गोल अगदी जोरावरती यावेळेस दिनेश लाजबाब गोलंदाजी करतोय. ऑन साइडला यावेळेस आपण पाहत आहोत शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग. दादू स्पोर्ट्स हेदूचा पाडा आणि त्यानंतर छावा 11 आंबिवली. चला दोन्ही संघ जर उपस्थित झाला असाल तर आम्हाला रिपोर्ट करायचा आहे. आयोजकांची सूचना येते आमच्यापर्यंत. खूप शांततेत खेळ राहिलेला आहे पहिल्या ओव्हर मध्ये. अजून एक चांगला बॉल, याही वेळेस स्विंग अँड मिस. खूपच चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये. ओव्हरऑल षटक क्रमांक पहिलं यावेळेस मात्र समाप्त. संघांमध्ये ची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री निलेश शेठ भांडे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच्याकडून ओव्हर संपली. नक्कीच ओव्हर संपलेले आहे आणि हे आपण धुंदच्या द्वारे देखील ऐकलेलं आहे. खूप चांगल्या नवीन नवीन संकल्पना, जसं जसं पर्व पुढे चाललेलं आहे तसं तसं नवीन नवीन संकल्पना या स्पर्धेच्या अंतर्गत पाहायला भेटत आहेत. जी सुरुवात आपण पाहिलेली होती पहिल्या इनिंग मध्ये, ती सुरुवात या इनिंग मध्ये दिसत नाही. चला फास्ट खेळायचं आहे. खूप साऱ्या सूचना येत आहेत, लक्षात घ्या. फास्ट खेळा. पहिल्या इनिंग मध्ये धावा आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2, म्हणजे 102 काढायच्या आहेत, त्याच्यामध्ये 2 धावा फक्त कलेक्ट झालेल्या आहेत. उर्वरित 3 ओव्हर मध्ये तुम्हाला 100 गाठायचे आहे. शेकड्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मग मात्र यावेळेस गेअर चेंज करावा लागेल. किसन सेकंड ओव्हर मध्ये येतोय. सेकंड ओव्हर मध्ये किसन यावेळेस आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला भेटतो. हात खोलावे लागतील. मोठ्या स्ट्रोकची नितांत गरज आहे. मोठे स्ट्रोक आले नाही तर मोठा दबाव बनवू शकतोय. स्कोर कार्ड खूप मोठा आहे. टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल, ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर यावेळेस या ओपनिंगच्याच फलंदाजांना इथे स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. ज्या पद्धतीने सिद्ध केलं कॅन्डीनं, जी एक इनिंग पेशकश केली, अगदी प्रेक्षक राजांचं यावेळेस अगदी मन जिंकली, तशी एक इनिंगची गरज आहे याही इनिंग मध्ये. पुढे ससावून खेळायचं होतं, नाही जमलं. याही वेळेस बॉल विकेट किपर कडे चाललाय. संघर्ष जारी आहे, परंतु यावेळेस टायमिंग होत नाहीत. बॉल बॅट आणि बॉलचं अतूट नातं यावेळेस तुटलेलं दिसतंय. जे पहिल्या इनिंग मध्ये चित्र होतं या इनिंग मध्ये थोडस विचित्र दिसतंय. आलेला याही ओव्हरचा पहिला डॉट बॉल. ग्राउंड स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगला स्टॉप होतोय. बॉल एकच सिंगलनं धावफलक पुढे ससावलं जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक 3 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत.
शांततेत खेळ राहिलेला आहे. विजयाच्या समीत जाण्यासाठी सिंगल डबल ना तुम्ही टार्गेट पर्यंत आता या मॅच मध्ये पोहोचू शकणार नाहीत. 102 टार्गेट, इंडिव्हिज्युअल 94 धावसंख्येची पारी आपण पाहिली आणि त्याचमुळे आता पूर्णपणे ओव्हरऑल मुंडेवाडी संघाचा यावेळेस खूप मोठ्या फरकानं विजय मिळू शकते असं दिसतंय. कारण दुसऱ्या बाजूला हवी तशी फाईट दिसत नाहीत. बॅकलिपला खाली ठेवून ऑन साइडला बॉलला टर्न केलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मिळतील 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला भेटते. 5 धाव फलक, या धाव फलकावरती 5 धावा आपल्याला पाहायला भेटतायत. एक हाती किल्ला लढवू शकतायत, एक हाती झुंज सध्या तरी देत असताना मुंडेवाडी संघ आणि पूर्णपणे एका बाजूनच मोठा संघर्ष या मॅच मध्ये दिसलाय. गॅप मध्ये बॉल आहे, मोठा गॅप आहे. क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत. बॉल चाललाय दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा संघर्षमय चौकार. या गगनात ललकार माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. हा सध्या तरी आपण पाहत आहोत सनसनीत चौकार आलाय. 9 धावा धावफलकावरती. इथे विकेट मिळेल का पाहूयात. थोडासा चेंडू दूर राहिला विकेट किपर पासून. सिंगलने धाव अगदी पुढे नेला जातोय. धावफलकावरती आता 10 धावा दिसत आहेत. 10 धावफलक. खूप गती कमी आहे, गती वाढवावी लागेल, गेअर चेंज करावा लागेल. जी गाडी सिंगल डबल घेरनं चालू आहे तिथे आता टॉप घेर तुम्हाला टाकून फलंदाजी करावी लागणार. यावेळेस बॉडी लाईन वरती बॉल आदळतोय. शॉट थर्ड अगदी तैनात होता. बॉल अडवतोय. धाव काढण्याचा कोणताही यावेळेस मानस केलेला नाही. ओव्हरची समाप्ती केली जाईल. 2 ओव्हरचा खेळ झालाय. धावा झालात फक्त 10. म्हणून मी म्हणालो होतो की कदाचित हा सामना वन साइड होऊ शकतोय, एकतर्फा होऊ शकतोय. आज पाहुणेबरांची उपस्थिती खूप प्रार्थनीय होती. गणेशजी कांबडी साहेबांचं हे भव्य दिव्य नियोजन, खूपच प्रतिसाद पहिल्याही पर्वाला या स्पर्धेच्या अंतर्गत राहिलेला होता आणि त्याचमुळे एक नवीन पेशकश आणि त्याचनंतर नवीन नवीन संकल्पना या स्पर्धेच्या अंतर्गत आम्हाला पाहायला भेटत आहेत. मनापासून आभार व्यक्त करूयात आयोजकांचं. मोठं प्लॅटफॉर्म आपल्या आदिवासी समाजाच्या खेळाडूंसाठी यावेळेस गणेशजी कांबडी साहेबांनी इथे यावेळेस केलेला आहे. कॅन्डी येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अचानक 94 धावा पहिल्या इनिंग मध्ये कुठलेल्या होत्या. तो खेळाडू ऑन साइडला बॉलला टर्न केलाय. हवामध्ये फटका. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कोणताही प्रयत्न दिसत नाही. स्क्वेअर लेग मधनं क्षेत्ररक्षक डीप मधनं येतोय. बॉल अडवेल, बॉल फेकी करेल. 2 धावा यावेळेस कॅरी केल्या जातील. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक 12 धावा. 1 मॅन शो यावेळेस दाखवतोय. पूर्णपणे ओव्हरऑल मुंडेवाडी संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. कारण 102 टार्गेट 4 ओव्हर मध्ये एक मोठा विक्रम या मैदानावरती प्रस्थापित झाला आणि इंडिव्हिज्युअल 94 ठोकल्यात. त्याचमुळे आता टार्गेट खूप कठीण आहे या मॅच मध्ये. सिंगलला प्राधान्य दिलं गेलंय. सिंगलच्या मदतीने धावफलक 13 धावा. ओव्हरऑल आतापर्यंत खेळ जर पूर्णपणे आपण पाहिला तर मुंडेवाडी संघाकडे आहे. गोलंदाजी थोडीशी खराब राहिलेली आहे हंसिका 11 कळंबे संघाकडनं आणि त्याचमुळे आता ओव्हरऑल फलंदाजांना यावेळेस संघर्ष करावा लागतोय. विकेट करण्याचा प्रयत्न. लेंथ वरती पडल्यानंतर बाउन्स घेतोय बॉल. उसळी घेणारा चेंडू. अजून एक डॉट बॉल येतोय त्याच्यामध्ये. खूपच चांगली गोलंदाजी देखील होत आहे आणि मुंडेवाडी संघ यावेळेस खूप चांगलं कार्य या इनिंग मध्ये देखील करतायत. फुलटॉस यावेळेस सरळ रेषेमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील, बॉल पर्यंत पोहोचतायत. सिंगलच मिळेल. आतापर्यंत याही इनिंगचा जर विचार करायला गेला तर एकच चौकार मारू दिलाय, हातच खोलू दिलेले नाहीत. म्हणजे गोलंदाजी अटॅकिंग देखील मुंडेवाडी संघाकडे खूप चांगली आहे. विकेट एकही गेलेली नाहीत. ओपनिंगच्या जोडीला अगदी स्तब्ध ठेवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. अजून एक डॉट बॉल. आता टार्गेट अशक्य होत चाललेला आहे. खूप मोठा पाठलाग 102 चा तुम्ही करतायत. पाया रचू शकलेले नाहीत, स्टार्ट मिळालेला नाहीत आणि त्याचमुळे संघ बॅकफुट वरती दिसतोय. विकेट करायचं होतं. कॉटन बॉलची संधी आहे का? यस, प्रयत्न राहिले होते परंतु अपुरे झालेत. झेल सोडला गेलाय आणि इथे मिळेल एक सिंगल. ओव्हरची समाप्ती केली जाईल. 3 ओव्हर झालेत आणि धावफलक फक्त 15 धावा. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री निलेश शेठ भांडे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच्याकडून ओव्हर संपली.
खूपच आपण पाहायला गेलं तर वन साइड एकतर्फी सामना आतापर्यंत पाहायला भेटतोय, कारण समीकरण खूप कठीण आहे. आता तब्बल आपण पाहायला गेलं तर 6 बॉल मध्ये 87 धावा हव्या आहेत. अशक्य टार्गेट आहे. संभावना तर आपण 36 पर्यंत करू शकलो असतो, 40 पर्यंत करू शकलो असतो, परंतु हे ओव्हरलोड टार्गेट आहे. सोमनाथ बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. एक्सा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल डबल न नेण्याचा प्रयत्न यावेळेस केला जाणार आहे आणि तिथपर्यंत आता पोहोचू शकणार नाहीत, परंतु विजय आणि पराजय ज्यामधील अंतर आहे ते फक्त आता कमी होऊ शकत आहे. नॉकआउटचा स्टेज आहे. सामना अगदी आपण पाहत आहोत नॉकआउटचे मॅचेस आहेत. अगदी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर पाहायला गेलं तर या स्पर्धेचं 1,01,111 रुपये आहे आणि त्याचमुळे सुरुवात तशी देणं गरजेची होती. बेल्स उडालेल्या नाहीत आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत आउट करण्याचा कोणताही प्रयत्न दिसलेला नाहीत. नॉट आउट पारी जरूर पाहायला भेटेल, परंतु विजय मिळणार नाही तसं दिसतंय. अजून एक डॉट बॉल. चिंचपाडा संघ आपल्यासाठी खूप सारे पुकार येत आहेत. खूप मोठं नियोजन आहे मित्रांनो. चला लवकरात लवकर वेळेच्या बाबतीमध्ये आपण येऊन थांबा. फुलटॉस होता यावेळेस. इलिव्हेशन जुळालं होतं परंतु डिस्टन्स कव्हर होऊ शकलेलं नाही, परंतु तिथे खराब फिल्डिंग. बॉल आता जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. ललकार माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. यावेळेस फुलटॉस होता. शेवट गोड केला जाईल असं दिसतंय आणि मस्तक पे दस्तक. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस, मॅक्झिमम सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. 27 पर्यंत पोहोचलेत. शेवट गोड करण्यासाठी हे काही चांगले स्ट्रोक येत आहेत. अजून एक फुल लेनचा बॉल. ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक सेट आहे. बॉल स्टॉप होतो आणि फायनली इथे सामना जिंकलाय. मुंडेवाडी संघाचा जय जयकार होतोय. अभिनंदन मुंडेवाडी संघ. नो डाऊट या सामन्याचा सामनावीर, मॅचचा मॅन ऑफ द मॅच, कॅन्डी ठरतोय या मॅचचा हिरो. ओव्हरऑल मॅचची समरी आपण पाहत आहोत. तब्बल 94 धावा ज्यानं ठोकल्यात, तो देखील नॉक